राम कृष्ण हरी। पर्वती बैसगान संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी भूते वावी ही आज्ञा माही। तो विश्वश्रेचा भरता, मी चिगा पंडुसता, मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा। आकाशे सर्वत्र वसावे, वायुने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे। म्या बोलिल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, तो जगाते जो जगाते चालिता। पर्वती बैसगान संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्व्या भूते वावी ही आज्ञा माही। ज्ञानेश्वरीतील अध्याय 9 मधील राजविद्या राजगुह्य योग। यामधील श्रीमद भगवद्गीतेच्या 18वा श्लोक, त्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी केलेले विश्लेषण अनुवाद यामधील ही ओवी आहे। गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुरत, प्रभव प्रलय स्थानं निधानं बीजमव्ययम्। पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्व्या भूते वावी हे आज्ञा माही। म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता। तो विश्वश्रेयेचा भरता, मी चिगा पंडुसुता, मी गोसावी समजता या त्रैलोक्याचा। या गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुरत, प्रभव प्रलय स्थानं निधानं बीजमव्ययम्। प्रकृतीचे विश्रांती स्थान, भरता म्हणजे पोषण करणार, भरता भरविता जो म्हणतो आपण, तो भरता म्हणजे पोषण करणारा। जगाचा नाथ म्हणजे गोसावी, जगाचा नाथ साक्षी निवास स्थान, शरण जाण्यास योग्य ठिकाण। जगाचा सुरत, जगाची उत्पत्ती प्रलय स्थिती, निधान म्हणजे राहण्याचे स्थान, आणि त्याचे अविनाशी कारण हे सर्व मी आहे, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे निमित्त करून खऱ्या अर्थाने आपल्याला सांगत आहेत। हे चराचर राघवे, जे प्रकृती आत साठवे, ते शिनली जेथ विसवे, ते परमगती मी। आणि जयाचे निप्रकृती जेने अधिष्ठिले विश्वविये, जो येवोनी प्रकृती ये गुणाते भोगी। हे स्थावर जंगमात्मक सर्व जग महाप्रलय काळी ज्या मायेच्या पोटात साठते, ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते, ती परमगती मीच आहे। आणि ज्याच्या योगाने प्रकृती जगते, ज्याने तिचा म्हणजे प्रकृतीचा अंगीकार केला असता ती जगाला प्रसवते, आणि जो ह्या प्रकृतीशी तादात्म्य करून गुणाचा सत्व रज तमांचा भोग घेतो। अरे अर्जुना, तो विश्वश्रेयेचा भरता, मी जिगा पंडुसुता, मी गोसावी समजता या त्रैलोक्याचा, तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहे। अर्जुना, या सर्व त्रैलोक्याचा धनी म्हणजे गोसावी। आपण गोसावी नेहमी ऐकतो, गावात गोसावी असतात, गोसावीचे घर असतात, डवरी गोसाई असतात, नंगे गोसावी असतात, आणखी कोणी नाथ जोगी नाथ गोसावी असतात। आणि आपल्याला तो शब्द ऐकण्यास मिळतो, पण इथे गोसावी म्हणजे त्रैलोक्याचा धनी, जगाचा मालक, याला धनी असे म्हटलेले, गोसावी असे म्हटलेले आहे। आकाशे सर्वत्र वसावे, या गोसावींची आज्ञा काय आहे? आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे। आकाशाने सर्वत्र ठिकाणी राहावे, कुठेही रिता ठाव नाही,
अशा सर्व ठिकाणी आकाश व्यापलेली आहे ती आज्ञा माझी आहे. वाऱ्याने भर देखील स्वस्थ म्हणजे एका ठिकाणी बसून राहू नये. एकाच ठिकाणी बसलं तर काय होईल. अग्नीने जाळण्याचे काम करावे आणि पाण्याने वर्षाव करावा. पाण्याने वर्षाव करावा. पर्वती बैसकान संडावी. समुद्री रेखा ओलांडावी. पृथ्व्या भूते वाहावी हे आज्ञा माझी. डोंगराने आपले आसन सोडू नये. आपण पाहिलेले आहे, ऐकलेले आहे की श्री नवनाथाच्या पोथीमध्ये आपण ऐकलेले आहे की ज्यावेळेस दोन पक्ष म्हणजे जे कोणी नाथजोगी होते, जे मच्छिंद्रनाथ, जालंधरनाथ, कानिकनाथ आणि चरपटी असे हे जे नवनाथ होते त्यांच्यात अनेक ठिकाणी बऱ्याचदा युद्ध झाले. युद्ध होत असताना एक पक्ष दुसऱ्या पक्षावर अस्त्र सोडायचा. एकाने पर्वतास्त्र सोडलं तर सगळे पर्वतच त्याच्या सैन्याचा नाश करायचा. जिकडं तिकडं पर्वतच फिरायचे, आकाशामध्ये पर्वतच दिसायचे. मग दुसऱ्याने वायू अस्त्र सोडलं म्हणजे मग ते पर्वत नष्ट व्हायचे, त्याचे वेगळे त्याच्या विरुद्ध अस्त्र सोडले जायचे. त्यावेळेस आपण ऐकलेलं आहे आणि त्याच्यात रंगून जायचो, गुंगून जायचो की पर्वत असे फिरत असतात का. पण हे पर्वत जर फिरले तर काय होतं, सगळ्या जगाचा नाश होईल. म्हणून पर्वतांनी त्यांची जागा सोडू नये ही आज्ञा माझी. पर्वती बैसकान संडावी. समुद्री रेखा ओलांडावी. पृथ्व्या भूते वाहावी हे आज्ञा माझी. कितीही पाऊस पडला तरी समुद्र त्याची जी मर्यादा घालून राहिलेली आहे ती सोडत नाही. पर्वती बैसकान संडावी. समुद्री रेखा ओलांडावी. ही समुद्री रेखा, समुद्राला कितीही भरती आली काही झालं तर त्याच्या तो मर्यादा सोडत नाही. त्यांनी जर मर्यादा सोडली तर काय होईल. किती पाऊस आला तरी तो सामावून घेतो. पाऊसे विन न सुके समुद्र जैसा. पुन्हा दुसरं, ज्याप्रमाणे किती पाणी आलं तर तो सामावून घेतो, तो असं त्याची रेखा ओलांडत नाही. आणि एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तरी तो पाऊस जरी नसला तरी समुद्र काही आटत नाही. पृथ्वी भूते वहावी हे आज्ञा माझी. पृथ्वीने भूते प्राणी मात्र यांना पाठीवर घेऊन राहण्याचे काम करावे. पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार वाहावा ही आज्ञा देखील माझी आहे. हे सगळं माझ्या आज्ञेनेच चालते. म्या बोलविल्या वेदू बोले. म्या चालविल्या सुरू चाले. म्या हालविल्या प्राणू हाले. जो जगाते चालिता. मी बोलवल्याने वेद बोलतो. मी चालाव्यास लावले तरच सूर्य चालतो. मी हलवल्याने जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो. मियाचे नियम मिला सांगता. काळू ग्रासितसे भूता. ये म्हणे यागते पांडू सुता. सकळा जयाची मी नियम घालून दिल्या कारणानेच मृत्यू हा प्राण्यांचा ग्रास करतो. व अर्जुना ही सर्व ज्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारी आहेत असा जो मी शक्तिमान या जगाचा मालक तो मी आहे. आणि आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीन असणारा तो देखील मीच आहे. ऐसा जो समर्थो तो मी जगाचा नाथो. आणि गगना ऐसा साक्षीभूतो तोही मीची. इही नामरूपी आगवा जाओ भरलाचे पांडवा. आणि नामरूपाही बोलावा आपणची. जो मज होय अनन्य शरण. त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. जो मला एकनिष्ठपणाने शरण येतो त्याचे जन्म व मरण मी दूर करतो. एवढ्या करिता शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे.
मी एक असून अनेक स्वरूपे धारण करून प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभावामध्ये जिवंत असलेले जग त्यांच्या प्राणाच्या रूपाने वागतो. मीची एकू अनेकपणे वेगळ्या आलेनी प्रकृती गुणे जीत जगाचे प्राणी वर्तत ऐसे जैसा समुद्र थिल्लर म्हणता भलतैत बिंबे सविता तैसा ब्रह्मादी सर्व भूता सुरुध तो मी. ज्याप्रमाणे सूर्य हा हे डबके हा समुद्र असा भेद करीत नाही पाहता न पाहता भेद न पाहता वाटेल तेथे प्रतिबिंबित होतो त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव हा कीटक आहे असा भेद न करता मोबदल्याची अपेक्षा न करता ब्रह्मादी सर्व भूतावर सारखा उपकार करणारा तो मीच आहे. बीज शाखा ते प्रसवे मग ते रूख पण बीजी समावे तैसे संकल्प होया गवे पाठी संकल्पी. अर्जुना या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे. सृष्टीच्या नाशाला व उत्पत्तीला जे कारण ते मीच आहे. बीजापासून फांद्या उत्पन्न होतात व मग ते सर्व वृक्षत्व ज्याप्रमाणे ज्या बीजामध्येच लीन होते त्याप्रमाणे संकल्पाच्या योगाने सर्वांची उत्पत्ती आणि नंतर सर्व संकल्पातच नाहीशे होते. तपाम्यहम वर्षम गृह्णाम्य सृजामि च अमृतम चैव मृत्युश्च सदसच्चाम अर्जुन. हे अर्जुना, सूर्याच्या रूपाने मी उष्णता देतो, पाणी शोषून घेतो व मीच पुन्हा पाऊस पडतो. अमर वस्तू मृत्यू तसेच सत असत सर्व मीच आहे. मी सूर्याचे निवेशे तपे तै हे शोषे पाठी इंद्र होनी वर्षे तै पुढती भरे. मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो त्यावेळेला हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्या वेळेला पाऊस पाडतो त्यावेळी पुन्हा आबादानी म्हणजे आमदानी होते. आपल्या भाषेत सांगायचे म्हणजे अग्नी काष्टे खाय ते काष्टीची अग्नी होय तेवी मरते मारिते पाहे स्वरूप माझे. ज्यावेळी आपण अग्नीमध्ये लाकूड घालतो त्यावेळेस ते लाकूड असते पण ते लाकूड एकदा पेटले म्हणजे मग त्याचा जाळ सुरू झाला म्हणजे ते लाकूडच अग्नी होते. आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे लाकूड अग्नी होते, लाकूड अग्नीत टाकले म्हणजे लाकूडच अग्नी होते, त्याप्रमाणे मरणारे व मारणारे ही दोन्ही माझीच स्वरूपे आहेत. अग्नी काष्टे खाये तै काष्टची अग्नी होय तेवी मरते मारिते पाहे स्वरूप. अग्नी काष्ट खाये ते काष्टची अग्नी होय तेवी मरते मारिते पाहे स्वरूप माझे. अग्नी लाकडे खातो तेव्हा लाकडेच अग्नी बनतात, त्याप्रमाणे मरणारे व मारणारे ही दोन्ही माझी स्वरूपे आहेत असे समज. असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावर अनुवाद केलेला आहे. या संदर्भामध्ये महाभारतामध्ये एक घटना आलेली आहे ती या ठिकाणी याला योग्य प्रकारे लागू पडते. अग्नी काष्ट खाये ते काष्टचे अग्नी होय तेवी मरते मारिते पाहे स्वरूप माझे. ज्यावेळेस कौरव पांडवांचे युद्ध संपले आणि उरले फक्त 5 पांडव, भगवान श्रीकृष्ण तर होतेच. धृतराष्ट्र आणि अश्वत्थामा तर फिरूच लागला. हे सर्वजण जिकडे तिकडे असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे पांडववीर हो, आपण सर्वजण धृतराष्ट्र पितृतुल्य आहेत, आपण त्यांना भेटायला जाऊ. गांधारी आहेत तेथे, कुंती माताही आहे, सर्वांना आपण भेटीसाठी जाऊ. म्हणून ते सर्वजण महालात आले धृतराष्ट्राला भेटण्याकरिता. धृतराष्ट्रांना भेटण्यासाठी आले असताना त्यांना गहिवरून आले
कुं कुंती माता तर होतीच, पण गांधारीला खूप भरभरून आले. तिचे सर्व पुत्र नाहीसे झाले होते आणि 5 पांडव आता तेवढे उरले होते आणि त्यांना तो भेटण्याचा प्रसंग होता. त्या प्रसंगी आता सर्व घटना सविस्तर न सांगता धृतराष्ट्र ते अर्जुनाला हे भीमाला भेटू लागले, ते पुतळे वगैरे केले, ते नष्ट झाले, हे जर सांगितले तर विस्तार होईल, म्हणून एवढंच सांगण्यात येते की सांगणे या ठिकाणी उचित होईल की गांधारीने भगवान श्रीकृष्णाला विचारले, तुझ्यामुळेच हे युद्ध झाले, तू सांगितले, तू जर ठरविले असते तर हे युद्ध टळले असते, त्यामुळे माझे पुत्र जीवित राहिले असते. हा युद्ध प्रसंग ओढवला, सर्व नाहीसे झाले, आता कुणी उरले नाही, फक्त एवढे 5 पांडवच आहेत. याला तू स्वतः कारणीभूत आहेस, तू युद्ध घडवून आणले आहेस, तू सर्वांना उद्धृत करून अर्जुनाला शिकून सोडून हे सगळं युद्ध केलेलं आहे. तू जसा माझ्या कुळाचा नाश केलास तशा तुझ्या कुळाचाही सर्व नाश होईल, हा माझा शाप आहे, असं गांधारीने भगवान श्रीकृष्णाला शाप दिला. भगवान श्रीकृष्ण काही बोलले नाहीत. माते तुझा शाप मला मान्य आहे, मी तुझा शाप स्वीकारतो असे म्हणाले. पण या ठिकाणी मी एक विषद करू इच्छितो, मी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. तुम्ही माझ्यासोबत चला, मी काही केलेलं नाही हे तुम्हाला मी दाखवून देतो. युद्धभूमीच्या वरच्या बाजूला डोंगर माथ्यावर बर्बरीक युद्धाचं वर्णन करण्याकरता भगवान श्रीकृष्णाने त्याचा छेद करूनही अंतिम इच्छा म्हणून त्यांनी ते सर्व युद्ध पाहण्याची इच्छा त्या म्हणून त्याचे तो जो मस्तक आहे तो एका ठिकाणी ठेवला होता आणि तेथून तो सर्व युद्धाची काय चाललं आहे, कोण कोणाला मारित आहे, कसं आहे, काय हे सर्व निरीक्षण करीत होता. तो युद्धाचा साक्षीदार होता खऱ्या अर्थाने. हे भगवान श्रीकृष्ण जेव्हा लक्षात आले, त्यांनी या सर्वांना घेऊन तिथे गेले आणि तो बर्बरीक दाखवला की यांनी सर्व युद्ध पाहिलेले आहे, हा सर्वांचा युद्धांचा साक्षीदार आहे. त्याला विचारूया, त्याला विचारलं की बा युद्धात कोणी कोणाला मारलं हे सांग. मग तो बर्बरीक म्हणू लागला, इथे मला असं दिसलं आहे की भगवान श्रीकृष्णच मारित आहेत आणि तेच मरत आहेत, तेच दुर्योधन आहेत, तेच भीष्माचार्य आहेत, तेच अर्जुन आहेत. इथे कोणी कोणा ते न मारी, कोणीच कोणाला मारित नव्हतं, ते भगवान श्रीकृष्णच सगळं करत होता. तोच मारित होता आणि तोच मरत होता. बाकीचे सगळे मेलेलेच होते. हे जेव्हा सांगितलं म्हणजे आगे तेवी मरते मारिते पाहे स्वरूप माझे. ज्यावेळेस एखादं लाकूड अग्नी होतो आणि लाकूड एखाद्या ज्वालात अग्नीमध्ये टाकावे आणि तेच मग लाकूड अग्नी व्हावे, त्याप्रमाणे मरते मारते स्वरूप माझे असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले. या लागी मृत्यूचा भागी जे जे तेही पै रूप माझे आणि न मरते तव सहजे अविनाश मी. बघा, याकरिता मृत्यूने घेरलेले जे जे आहे ते देखील माझेच रूप आहे आणि त्याचप्रमाणे न मरणारे जे अविनाश ते तर मी आहेच. आता बहु बोलून सांगावे ते एकी हेळा घेपा गवे तरी सता सतही जाणावे मीच पैया म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवन उठाव असे परी प्राणी यांचे दैव कैसे जेन देखती माते. म्हणून अर्जुना जेथे मी नाही असे कोणते ठिकाण आहे, परंतु या प्राण्यांचे दैव कसे आहे पहा. मी सर्वव्यापी असून सुद्धा ते मला कुठेही पाहत नाहीत, हे त्यांचे
दुर्दैव आहे, म्हणजे प्राण्यांचे दैव कसे आहे. तरंग पाणी वेये विन सुखती, रश्मी वाती विन न देखी, तैसे मीच ते मी नव्हती विस्मो देखे. लाटा या जलरोप वासून त्या जलाशिवाय वृक्षाधिकाप्रमाणे सुकून जातात, तसे प्रकाश रूप जी सूर्यकिरणे त्यांना दिव्याशिवाय दिसू नये, त्याप्रमाणे सर्व प्राणी मद्रूपच असून त्यास आपण भवद्रूप आहोत असे वाटत नाही. हे केवढे आश्चर्य आहे. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतिले, की कैसे कर्म तया आले जे मीच नाही म्हणती. हे सर्व जग आत बाहेर माझ्याच रूपाने भरलेले आहे. जग हे केवळ माझेच ओतलेले आहे, परंतु प्राण्यांचे कर्म त्यांच्यावर कसे ओढवले आहे की ते मीच म्हणजे देवच नाही असे म्हणतात. हे प्राण्यांचे कसले कर्म आहे. परी अमृत कुहा पडीजे, का आपण याते कडी काढीजे, ऐशी आधी काय कीजे अप्राप्ताशी. परंतु अमृताच्या आडात पडावे आणि मग आपण आपल्याला काठावर का काढावे. परंतु ज्याला अप्राप्त आहे अशाला असेच होते, त्याला काय करावे. अमृताच्या आडात पडलं तर मग त्या अमृताचा स्वाद घेता काठावर बसावे. परंतु ज्याला अप्राप्त आहे, ज्याच्या नशिबात नाही, त्याला हे असेच व्हायचे. त्याला आपण काय करावे. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पाय लुटी. काय सुंदर उदाहरण दृष्टांत दिलेला आहे महाराजांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी. एका घासभर अन्नाकरिता एक आंधळा रस्त्याने धावत असता चिंतामणी रत्नाला ठेचून आडखळून पडला. तो आंधळा होता म्हणून अर्जुना त्याने तो चिंतामणी लाथीने उडविला. का उडविला. तो आंधळा होता, त्याला तर एक दिसण्याचं ज्ञान नव्हतं, म्हणून त्याला त्याची काही किंमत नव्हती. त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळी त्याला ज्ञानाची दृष्टी नव्हती, म्हणजे त्याला ज्ञानच होत नाही. तसं त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळी जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणून जे काही ज्ञानाशिवाय करावे ते केल्यासारखे होत नाही. तैसे ज्ञान जै सांडून जाये तै ऐशी हे दशा आहे. म्हणून कीजे ते केले नोहे ज्ञाने विन, आंधळ्या गरुडाचे पाकाती ते कवना उपयोगा जाती. तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने विन. आंधळ्याला जर गरुडाचे पंख असले तरी त्याला त्या कोणत्या उपयोगाला यायचे ते. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचे श्रम केले असता व्यर्थ जातात. तसंच या वरचा जो हे दृष्टांत आहे, ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावता एकिरटी, पुढे आलेला आहे. जलसे कल्पतरू तळवटी, बैसोनी झोळीये पाडी गाठी, मग निदैव निघे किरीटी दैन्याची करू. पहा, कल्पतरू हा वृक्ष आहे. त्या वृक्षाखाली जर कुणी एखादा बसला आणि त्यांनी जे मनात आणले तेच होते, त्यांनी जे मागितले तेच मिळते. हा निदैवी मनुष्य त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसला. त्याच्याजवळ एक झोळी होती आणि त्याला ती झोळीला तो गाठी मारू लागला. का तर आता भीक मागायचंय आपल्याला. मग भीक मागायला लागलं तर तशी त्यांनी ती तसलं काम करू लागला. मग तेच त्या कल्पतरू असल्यामुळे तेच त्याच्या पदरी पडला. जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळी पाडी गाठी, मग निदैव निघे किरीटी दैन्याची करून. मग त्या दैन्य त्याच्या पदरात पडणार. दुसरं काय प्रमाण एखादा राजमहल किंवा एखादं काही आणखी किंवा एखादी तीर्थयात्रा अशी थोडीच घडणार. तो गाठी बांधू लागला तर गाठीच त्याच्या पदरात पडणार.
कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गाठी मारतो. मग अर्जुना तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावे असं निघतो, दुसरं काय करणार? एरवी तरी नरकीचे दुःख पावनी स्वर्गा नामकी सुख वाचोनी नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप. बघा, एरवी नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे. वास्तविक पाहिले असता अर्जुना निर्दोष असा जो त्रिकाला बाधित आनंद ते माझे स्वरूप आहे. मज येता पै सुभटा या द्विविधा गा वाटा स्वर्ग नरकू या वाटा चोरांची. अर्जुना माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या दोन प्रकारच्या आडवाटा आहेत, त्या चोरांच्या आहेत. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, पुण्यरूप पापाने म्हणजे बाहेरून दिसायला पुण्य व आतून भरलेले पाप स्वर्गाला येता येते. अशा पुण्यरूप पापाने स्वर्गाला येता येते आणि आत बाहेर जे पाप अशा पापरूप पापाने नरकाला जाणे होते. मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय. आणि मजची माझी असता जेणे मी दुरी होय पंडुसता, ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुरावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले असता जीभ झडणार नाही का? परी हे असो आता प्रस्तुत ऐके या परी ते दीक्षित. यजोनि माते याचित स्वर्ग भोग भोगू, मग मी न पविजे ऐसे जे पाप रूप पुण्य असे ते लाधले सौरेसे स्वर्गा येते. परंतु या प्रसंगी आता ते सगळं राहू दे. अर्जुना ऐक, याप्रमाणे ते यज्ञ करणारे वस्तुता माझी आराधना करतात, पण स्वर्गातील दिव्य पदार्थाच्या योगाची याचना करतात. मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पापरूप पुण्य आहे त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला येतात. जेथ अमरत्व हेची सिंहासन, ऐरावतास रिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. ज्या स्वर्गात न मरणे हेच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व अमरावती नगर ही ज्याची राजधानी आहे. ते जेथ महासिद्धींची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे, कामधेनूंची ज्या खिल्लारे म्हणजे कळो, ज्या स्वर्गात अनिमा गनिमा रुदिमा या अनेक प्रकारच्या ज्या सिद्धी आहेत, नवसिद्धी, या अष्टमहासिद्धीची भांडारे आहेत, अमृताची कोठाराची कोठारं भरलेली आहेत व ज्या गावात कामधेनूंचे कळप आहेत. अशा जेथ ओळगे देव पायिका, सैंग चिंतामणीच्या भूमिका, विनोद वनवाटिका सूरतरुच्या ज्या स्वर्गात देव समुदाया चाकर होऊन सेवा करतात, जेथे जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नांच्या जमिनी आहेत व जेथे करमणुकी करिता कल्पवृक्षांचे बगीचे केलेले आहेत. गंधर्व गान गाणी जेथ रंभे ऐशिया नाचनी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. जेथे गंधर्वाची गाणी हीच गाणी आहेत व जेथे रंभे सारख्या अप्सरा नाचणाऱ्या आहेत आणि विलास करण्याकरिता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहेत. जेथे शय्याग्रहात मूर्तिमंत मदन सेवा चाकरी करतो, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपल्या मृत किरणाने सडा संमार्जन करतो व वाऱ्यासारखा चपळ जासूद जेथे म्हटलेले काम करण्याला तयार आहे. देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यामध्ये मुख्य आहे असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत व जेथे पंक्तीला देवमंडळीचे
समुदाय आहेत पै बृहस्पती आपण ऐसे स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण ताटियेचे स्वर्ग न विकार येत. ज्या ठिकाणाचे घोडेस्वार लोकपाळ रांगेचे राऊतजी पदीचे उच्च श्रवाखाचे खोलनीये हे बहु असो जे ऐसे भोग यंद्र सुखाही सरीचे ते भोगीजती जवळ असे पुण्यलेशू. हे फार वर्णन करणे पुरे आहे. याप्रमाणे इंद्राच्या सुखासारखे ते भोग यज्ञकर्ताच्या पदरात जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो तेथपर्यंत भोगावयास मिळतात. मग हे पुण्याचा अंश संपला म्हणजे तेथून त्यांची हकालपट्टी होते. कुठे तर पृथ्वीवर पुन्हा येऊन जन्म घ्यावा लागतो. पुन्हा येऊन जन्म मरणाच्या चक्रात पडावे लागेल. ते मग मातेच्या उदर कोहरी पचवून विष्ठेच्या दातरी 9 मास उकडून 9 मास वरी जन्मोजन्मी मरती. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्यमर्त्यलोकम विशंती. एवं त्रयी धर्म मनु प्रपन्नागतागतन काम कामा लभंती. तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झाले म्हणजे ते मृत्यूलोकी प्रवेश करतात. विषयांची इच्छा करून 3 वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरण कर्म मार्गाचरण करणाऱ्यांना या प्रकारे येणे जाणे म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून राहावे लागते आणि मग येणे जाणे त्यांना प्राप्त होते. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जैसा काय उत्कृष्ट इथं दृष्टांत आहे. जैसा वेश्याभोगी कवडावेचे मग दारही चेपून येतीचे तैसे लाजीरवाणे दीक्षितांचे काय सांगो. मग तया पुण्याची पावटी सरे मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे त्याबरोबर यज्ञकर्त्यात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज नाहीसे होते आणि मग ते मृत्यूलोकाला परत येऊ लागतात. ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय राहत नाही त्याप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञ करण्याची स्थिती लज्जास्पद आहे. त्याचे काय वर्णन करावे असे माऊली म्हणतात. एवं थितिया माते चुकले जिही पुण्य स्वर्गा कामिले तया अमरपण ते वाहू झाले आता मृत्यूलोगू. याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली ते नित्य जवळ असणाऱ्या मला चुकले आणि त्यांचे ते अमरपणही व्यर्थ गेले. आता त्यांना पूर्वीचा मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. मातेची उदर कुहरी पचुनी विष्ठेचा दातरी उकडून 9 मास वरी जन्मोनी मरती. आईच्या उदररूपी गुहेत नरकाच्या उकडीतील थरात 9 महिन्यापर्यंत उकडून पुन्हा ते जन्माला येऊन मरण पावतात. असा स्वप्नी निधान फावे परिचेल्या हरपे आगवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञात ये. अर्जुना स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो पण जागे झाले असतात सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्याचे स्वर्ग सुख समजावे. अर्जुना वेदू जरी झाला तरी माते नेनता वाया गेला. कणू सांडून उपनीला कोंडा. जैसा ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उपणावा त्याप्रमाणे अर्जुना मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद जरी झाला तरी तो व्यर्थ गेला. म्हणून मज एके विनव हे त्रयी धर्मा कारण आता माते जाणून काही नेन तू सुखिया होची. धर्म ज्योतिष्टो मादिक यज्ञ कर्मे निरर्थक आहेत. यास्तव अर्जुना मला एक जाणलेस
मग जरी दुसरे काही जाणले नाहीस तरी तू सुखी होशील. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाळ कृष्ण भगवान हे ज्ञानेश्वर माऊली हरी ओम.